मी ज्या खुर्चीवर बसतो ना त्या खुर्चीला ताकद तुमच्या त्या स्वामींमुळे मिळत नाही। त्या खुर्चीला ताकद मिळते ती ब्रिटिश सरकारच्या शिक्क्यामुळे। ज्याच्या हाती सत्ता असते जग त्याला मानते। आणि म्हणूनच माझ्यावर कोणाची कृपा होत असेल ना तर ती तुमच्या स्वामींची नाही तर फक्त आणि फक्त ब्रिटिश सरकारची आहे। तुमच्या त्या स्वामींच्या कृपेची मला अजिबात गरज नाहीये। आणि सरकारची ताकद पुरेशी असताना मला त्या तुमच्या स्वामींच्या कृपेची काय गरज आहे? साहेब, सत्ता, पैसा, पद हे माणसाला मोठं बनवतं, पण लक्षात ठेवा, सरकार माणसाला पद देऊ शकतं, माणुसकी नाही। आणि एक गोष्ट साहेब, देवाच्या न्यायाला ना सरकार अडवू शकतं ना सत्तेचा अहंकार। साहेब, आमच्यावर दया करा। अहो, गावातले लोक आधीच पिसले येतो, दुष्काळामुळे सगळ्यांचा जीव मेठाकुटीला आलाय। अजून आमच्या हाल नका करू। आम्ही तुमच्या दारी न्याय मागायला आलोय। माणसाच्या हाती सत्ता आली की त्याचा वापर लोकांना वाचवण्यासाठी करावा हो, लोकांना दाबण्यासाठी नाही। साहेब, या पत्रात लोकांच्या आशा आहेत, कृपा करून त्या योग्य ठिकाणी पोहोचू द्या। कृपा करा साहेब, तुम्ही अधिकारी म्हणून मोठे आहातच, पण माणूस म्हणून खूप मोठे आहात यावर आमचा विश्वास आहे। साहेब, तुम्ही जर आज लोकांचा विचार केलात तर लोक तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतील। साहेब, माणुसकीचा एक निर्णय अनेक पिढ्यांच्या आयुष्याला आधार देतो। ठीक आहे, हे पत्र मी योग्य ठिकाणी पोहोचवतो। तुम्ही काही काळजी करू नका। श्री स्वामी ऐका रे माझं, असं नका करू, ऐका। वारुळ वाढते। ज्या दिवशी हे वारुळ फुलाला स्पर्श करेल त्या दिवशी आम्ही येतो। स्वामी देवा, मला माहितीये तुमचं वचन कधीही खोटं ठरत नाही। वारुळ वाढतंय म्हणजे तो दिवस जवळ आलाय, ज्यावेळी हे वारुळ या फुलाला स्पर्श करेल आणि तुम्ही तुमच्या स्थानावर प्रगट व्हाल। पण देवा, तो दिवस लवकर आणा। तुमचे भक्त तुमचा विरह सहन करताय, त्यांच्या डोळ्यांना आस लागली आहे तुमच्या दर्शनाची। गुरुचा विरह ही भक्तांच्या हृदयाची फार मोठी परीक्षा असते, हे जाणताच तुम्ही। तेव्हा लवकर परत या देवा,
तुमच्याशिवाय हे स्थान ओसाड झालंय. कधी कधी भक्ती इतकी तीव्र होते की माणूस स्वतःच्या वेदनाच विसरून जातो. त्याला भानच राहत नाही त्याचं. पण सत्य हे आहे की देवाला भक्ताची वेदना नकोय, तर त्याच्या अंतःकरणातील निस्वार्थ प्रेम हवंय. सुंदरा मावशी, तुम्हाला तर सगळ्यांसमोर सांगायचं नसेल ना, तर तुम्ही मला एकटीला सांगा. हा? नाही, स्वामी कुठे गेलेत? स्वामी शपथ सांगते, कोणालाही सांगणार नाही. आपल्या दोघींमधलं गुपित असेल हे. मी आधीच सांगितलंय तुम्हाला. अहो, मला खरंच माहिती नाहीये स्वामी देव कुठे आहेत ते. मला हे पटतच नाहीये की स्वामी कुठे आहे ते तुम्हाला माहितीच नाहीये. तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. आम्हाला सांगायचं नाहीये हेच ठरवलेत ना तुम्ही. तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल ना स्वामी देव कुठे गेलेत ते, तर या वारुळावर लक्ष ठेवा. पुन्हा तेच वारुळ वारुळ. सुंदरा मावशी, मला एक गोष्ट कळलेली आहे, तुम्ही आमच्यापासून लपवताय. पण मी पण तुम्हाला सांगते, मी जर गावात हे सांगितलं ना की सुंदरा मावशींना माहितीये स्वामी कुठे गेलेत ते, पण त्या आपल्याला सांगत नाहीयेत, तर मग काही तुमचं खरं नाहीये. सांगू? जाऊ? हे पत्र सरकार दरबारी पोचवायचंय, पण पोचवणार कोण? कोण पोचवणार बरं? मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना. हे पत्र जिथे पोचवायचंय तिथे पोचवतो ना मी. आणि यांनाही ज्या ठिकाणी पोचवायचंय त्या ठिकाणी पोचव. खूप न्याय, दया आणि माणुसकीच्या गोष्टी चालल्या होत्या ना इथे. आता कळेल सत्ता मोठी कुणाची आहे, तुमच्या त्या स्वामींची की ब्रिटिश सरकारची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, सांभाळून. काय रे, काय झालं? अरे, आपण ठरवलं होतं ना साखळी पद्धतीने आत्मक्लेश सुरू ठेवायचा म्हणून. माफ करा, पण आता सहन होत नाही. मग आता शिळेवर कोण उभं राहणार? सखू, तू जा बाई. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी थांबा. समर्थ. आपण आत्मक्लेश करून घेतोय, पण आपण सगळे सामान्य सेवेकर. मला असं वाटतंय कपिलामाई, तुम्ही जर आत्मक्लेश सुरू ठेवला तर स्वामी नक्कीच धावून येतील. काय? मी? नाही म्हणजे तुम्ही स्वामींच्या जवळच्या भक्त आहात ना, त्यांच्या ज्येष्ठ शिष्या. तुम्ही जरी स्वामींचा आत्मक्लेश सुरूच ठेवला तर नक्कीच तुमच्यासाठी ते धावून येतील. तुमच्या वेदनेचा धावा स्वामी नक्कीच ऐकतील. अरे, बरोबर काय? बरोबर. हा, अरे मी जर इथे उभी राहिले तर बाकीची कामं कोण करणार? या सुंदरा मावशींना आता काही कामं येत नाहीत, त्यामुळे मी काही शिळेवर चढत नाही बाई. कपिलामाई, बाकीचे काम आपण नंतर करू.
पण स्वामीसाठी तुम्हाला उभं राहणं गरजेचं आहे ना. हो. कपिलामाई, श्री स्वामी समर्थ. हसतायत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हेच ना ते पत्र, न्याय मागणार, दयेची भीक मागणार. ब्रिटिश सरकारकडे जाऊन माझी तक्रार करणार होता. मग हे पत्र ब्रिटिश सरकारला जाऊन द्यायला पाहिजे नाही का? मी देऊन होतो पत्र लगेच. सावकार, सावकार, अहो हे काय केलं? यांना असंच बांधून ठेवायचं. ना तानात उपाशी राहिले पाहिजेत. तहान लागून लागून असे तडफडले पाहिजेत. हे बघ, लक्षात ठेव, किती तहान लागली तरी एक थेंब पाण्याचा द्यायचा नाही. कळू दे गावकऱ्यांना. ब्रिटिश सरकारच्या विरोधात विचार केला की त्याची किंमत किती भयंकर असते. काय हो साहेब. स्वामीच आपले तारणहार आहेत. हो, माणसाचे सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा मार्ग सुरू होतो. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, अहो कुठे आहात? या ना लवकर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा काय प्रसंग ओढवलाय आमच्यावर? सुंदराच्या विरोधात भडकवायचं होतं आम्हाला सगळ्यांना. या नादात हे संकट ओढवून घेतलं आम्ही. हा बुवा आला तरी चालेल आणि नाही आला तरीही चालेल, पण आता हे चटके आम्ही सहन करू शकत नाही. नाही नाही नाही, आम्ही आता या शिळेवर उभं राहू शकत नाही. कपिले, माघार घे. जाऊ दे जाऊ दे, माघार घे कपिले. श्री स्वामी. नाही कपिलाबाई, स्वामी येईपर्यंत तुम्ही खाली उतरू शकत नाही. पण पाय भासतायत रे फार. कपिलामाई, आपलं ठरलं होतं ना स्वामी प्रकट होईपर्यंत आत्मक्लेश सुरूच ठेवायचा म्हणून. हो हो थोडं सहन करा, स्वामी नक्की येतील. हो, येतील येतील, पण पाय भासत त्याचं काय करू सखू?
श्री स्वामी समर्थ. श्री सुंदरमावशी, काय झालं पंढरी दादा? स्वामी परत आले का? नाही अजून. काय झालं पंढरी दादा? माझी गाय नंदिनी गाय ती गेली हो. घरात आमच्याकडेच खायला काही नाही, प्यायला पाणीही नाही, तर जनावरांना कुठून देणार? तिला तहान भूक सहन नाही झाली, ती जमिनीवर कोसळली हो आणि आणि ती गेली. हो, तिला फक्त गाय म्हणून नाही पाळली होती आम्ही, आमच्या घरातील सदस्य होती ती. हो, माझ्या लेकीचा तर फार जीव होता तिच्यावरती. नंदीने गेली हे कळल्यापासून तिने हंबरडा फोडलाय. ती सारखी रडते. या दुष्काळामुळे आता जनावर जायला लागली आहेत. हीच वेळ तर घरातील माणसांवर आली तर? पंढरी दादा, हा दुष्काळ फक्त जमीन जाळत नाहीये, तर माणसांच्या आशा करपवतोय. स्वामी देवा, लवकर परत या हो. आम्हाला सगळ्यांना गरज आहे तुमची. तुमचे भक्त तडफडताय तो तुमच्याशिवाय. या देवा या. सुंदरमावशी, हो करायचं काय आता? हा दुष्काळ सगळ्यांचा जीव घेणार आहे. हाहाकार माजलाय, सर्वत्र भयानक परिस्थिती आहे. सुंदरमावशी, माझ्या लेकीला मी काय सांगू? ती सारखी म्हणते की बाबा बाबा नंदिनी पुन्हा कधी उठणार? आता तुम्हीच सांगा, तिला मी काय उत्तर देऊ? स्वामी देवा, अहो का इतकी परीक्षा घेताय? स्वामी, हो या ना लवकर. आता हा त्रास सहन होत नाहीये स्वामी. कृपा करा आमच्यावर, या लवकर. पाय भासतोय तो फार. माझी गाय नंदिनी, हो तिला मी लेकरासारखं वाढवलं होतं. धीर धरा. स्वामी देव सगळं पाहत आहे. ओ शिपाई भाऊ, तुम्ही पण गावातलेत ना? मग गावातल्या लोकांवर दया नाहीत का हो तुम्हाला? तुम्ही आमच्या सोबत या. या लढ्यात सहभागी व्हा. अहो, अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच खरी माणुसकी आहे. लढा कुणाविरुद्ध? ब्रिटिश सरकार विरुद्ध. ते ब्रिटिश आहेत. विद्रोह केला ना तर सगळ्यांना गोळ्या घालतील. अहो स्वामी आहेत ना, ते बघतील ना. भक्त संकटात असताना गुरु कधीच पाठ फिरवत नाही. आणि स्वामी आपला जीव जाऊ देणार नाहीत. त्यांची आपल्यावर कृपा आहे. खरंच तुम्हाला अजूनही तसंच वाटतं? दुष्काळाची झळ बसू नये म्हणून ते कुठेतरी लांब निघून गेले असतील. आता दुष्काळ संपल्यावरच येतील परत बहुतेक. शेवटचा सल्ला देतो, जर खरंच शहाणे असाल ना तर लढा द्यायचा विचार सोडून द्या. मी तर म्हणतो रणजितरावांची माफी मागा. माघार घ्या
शेत सारा भरा, कर्ज फेडा आणि शांततेत आयुष्य जगा. अहो एवढंच शक्य असतं तर अजून काय हवं होतं आम्हाला. सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते. काही जण शेतसारा भरतील, कर्जही फेडतील, पण सगळ्यांकडे सगळं नाहीये हो. गावात लोकांकडे अन्न नाहीये, पाणी सुद्धा नाहीये. आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांमध्ये धैर्य नसतं. कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा, नेतृत्व उभं करायला हवं. आम्ही तेच करतोय. तुम्ही आमचे हात बळकट करा, तुम्ही आम्हाला साथ द्या. तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर हा लढा फक्त आमचा नाही, संपूर्ण गावाचा होईल. जर आमचं ऐकायचं नसेल ना, भोगा शिक्षा. शिपाई भाऊ ऐका ना, भाऊ, थोडं अहो ऐका ना, असं करू नका. अहो ऐकून घ्या ना. माझी नंदिनी गाय, तिला मी माझ्या लेकरासारखं वाढवलं होतं. धीर धरा तुम्ही. स्वामी देव सगळं पाहतायत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी अहो कुठे आहात? अहो पाय भासतात फार, या ना लवकर. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे पाहिलं का, या शिळेतून पाणी यायला लागलंय. फार गार वाटतंय, बरं वाटतंय आता. पाणी पाणी झिरपतंय सगळं. हे कसं शक्य आहे? शिळेतून पाणी? याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? स्वामी देव तुम्हाला सांगतायत, आत्मक्लेश करू नका, स्वतःला त्रास देऊ नका. भक्ताला वेदना देणारी भक्ती स्वामी देवांना मान्यच नाहीये. तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेताय म्हणून स्वामी देव बघा तुमची किती काळजी घेत आहेत ते. पाहिलं, कपिलमाईंना उभा करण्याची युक्ती कामं आली आणि स्वामींनी प्रतिसाद दिला. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्ही प्रतिसाद दिलात, आता प्रकट व्हा. स्वामी तात्पुरता दिलासा नकोय. या दुष्काळापासून आम्हाला कायमची सुटका हवी. आम्हाला तुमची गरज आहे स्वामी. स्वामी प्रकट व्हा तुम्ही. हो स्वामी प्रकट व्हा. स्वामी प्रकट व्हा. प्रकट व्हा. सुंदरा मावशी, स्वामी स्वतः काय येत नाहीये? हे बघा, स्वामी देव सांगितलेल्या वेळीच येणार. तुम्ही वारुळावर लक्ष ठेवा. नाही सुंदरा मावशी, स्वामी आता प्रकट झालेच पाहिजे. हो सुंदरा मावशी, स्वामी तुम्ही प्रकट स्वामी व्हा. तुम्ही प्रकट व्हा. अरे बाबा, एवढं गुंता सोडून दे, सुटतच नाही. हा बाबा सोडू.
दे इकडं, मी सोडवतो. हा घे. द्या मी सोडवते. मला द्या, मी प्रयत्न करतो. थांबा थांबा, मी सोडवते. सुंदरामावशी हात द्या. कपिलाबाई, बाजूला व्हा. मी करते. आता मला सांगा, हा गुंता सोडवायला स्वामींना का नाही बोलवलं? दुष्काळाचं संकट सोडवायला मात्र स्वामींनाच बोलवत आहात ना? आता कळलं का स्वामी का येत नाहीत ते? या आजोबांना नेमकं काय म्हणायचं होतं? आपला गुंता आपणच सोडवायला हवा. कदाचित असंच काहीच सुचवायचं असेल त्यांना. म्हणजे आपला गुंता आपण सोडवायचा म्हणजे नक्की करायचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त स्वामी देऊ शकतात. काय आहे ना, गुरु विना मार्ग सापडत नाही. त्यासाठी स्वामींना इथे यायलाच हवं. सुंदरा मावशी, स्वामींना बोलवा ना, त्यांना परत यायलाच हवं. स्वामी परत येणार कसे? स्वामी आपल्याला आत्मक्लेशही करू देत नाही. मग पुढं करायचं तरी काय? नशीब बुवाने वेळेत थांबवलं, नाहीतर फजिती झाली असते आमची. अरे हे बघा, वारुळ. आता तरी खात्री पटली का तुमची? हे वारुळ मी केलेलं नाहीये. हे सगळं स्वामी देव करतायत. ते आपल्याला संकेत देत आहेत. ते योग्य वेळीच येणार आहेत. पण तोपर्यंत आपण या वारुळावर लक्ष ठेवायला हवं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पाणी पाणी. ओ शिपाई भाऊ, हवाय का ना? हो, आम्हाला सोडत नाही किमान एक गोट पाणी पाजा ना. ताण लागली होईला. हो भाऊ, थोडं पाणी द्या. घशाला कोरड पडली. हो, थोडं पाणी द्या.
पाणी हवंय. सावकार एक घोट पाणी. अरे पाणी पाजतो. अरे कसं पाजणार पाणी, नाही का तुमचे तर हात बांधलेले आहेत. मी पाणी पाजू. हा मी पाणी पाजतो. हा सदाशिव भाऊनं पाणी द्यायचंय. सदाशिव भाऊ पाणी या. अरे नाही नाही नाही, ललिताताई त्यांना पाणी देऊ दे बाबा. ललिताताई पाणी. सावकार, एवढं पुण्य पदरात पाडून घ्या. स्वामी तुमचं भलं करतील. भला तुमचं भलं करायला आलोय असं वाटतं तुम्हाला काय रे? तुम्ही तर गावकऱ्यांचे तारणहार बनण्यासाठी निघाला होतात ना. अरे स्वतःची ताण ही भागू शकत नाही रे. सावकार, सावकार करावं असं नका करू. सावकार, तुम्ही निर्दयी आहात, अमानुष आहात हे आम्हाला आधीपासून माहिती होतं. पण तुम्ही या थराला जाल असं कधी वाटलं नव्हतं. तहानलेल्या माणसांसमोर असं पाणी फेकून त्यांची थट्टा करणं हे माणुसकीचं सगळ्यात खालचं रूप आहे. पाणी मिळेल, पण हा जो लढा उभारायचा जो विचार करताय ना तो आजच्याच थांबवायचा. माघार घ्यायची आणि गावकऱ्यांना सांगायचं ब्रिटिशांच्या विरोधात आपण जो आवाज उठवतोय ती चूक. आणि त्याहून एक महत्वाची अट आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जोपर्यंत हे वारुळ त्या फुलाला स्पर्श करत नाही तोपर्यंत स्वामी देव नाही येणार आहे. मी कुठे ढकललं तुम्हाला? बरं तुम्ही आता शांत व्हा. बरं काही झालेलं नाहीये तुम्हाला, शांत व्हा. कशाला उगीच जीवाचे हाल करून घेताय? तहान लागले ना. हा? अरे मग कशाला हट्ट करताय तुम्ही? काय अट आहे? अट अगदी साधी सोपी आहे. तुम्ही स्वामींना तारणहार मानता की नाही? स्वामींना देव मानता ना. मग आजपासून मला देव मानायचं. हा? तुमच्या देवाऱ्यात माझी प्रतिमा ठेवायची, त्याची रोज पूजा करायची, माझ्यासमोर डोकं टेकायचं. स्वामींचा जसा जय जयकार करता की नाही तसा माझा जय जयकार करायचा. माझ्या नामाचा जय जयकार करायचा तुम्ही. मग कबूल आहे का? अरे मला देव मानायचं. पाणी हवंय मला. ललिता, धीर धर. सावकार, जर मी अट मान्य केली तर तुम्ही तिला पाणी द्याल? सदाशिव भाऊजी, अरे जरा थांब, धीर धर. अरे कळतंय मला, पण तिची अवस्था बघ, ती मरून जाईल. अरे काय नाही होणार तिला. अरे कदाचित आपली ही परीक्षा असेल.
स्वामी पाहत असतील आपण किती तग धरून बसतो ते. हे बघा, निर्णय घ्या. पुन्हा अशी संधी देणार नाही. पाणी देईन, पण त्याआधी डोकं टेकवा. हो, मान्य आहे मला. सदाशिव, अरे वा, शेवटी शहाणपण सुचलंच. अरे वा वा वा, बघ तुझा नवरा समजूतदार निघाला. पाणी, हे पाणी. ललिता, जीव गेला तरी बेहत्तर, पण आता माघार यायची नाही. स्वामीच आपली परीक्षा बघतात आणि आपण ती परीक्षा द्यायचीच. अगं पण या परीक्षेत तुला काय झालं तर? अहो मला सांगा, स्वामींच्या जागी यांना देव मानू शकाल? हा, देवारात प्रतिमा ठेवून त्याची पूजा करू शकाल का? यांचा जय जयकार करू शकाल? त्याऐवजी जीव देईन मी. स्वामींची जागा घेण्याची तुझ्यात ना योग्यता आहे ना पात्रता. स्वतःला स्वामी समजण्याचं स्वप्न नको बघूस रे. स्वामी बनायला करुणा लागते आणि तुझ्यात ती जरा सुद्धा नाहीये. स्वामी लोकांना आधार देतात आणि तू भीती. तू कधी देव होऊ शकत नाहीस, तू दानव आहेस. बघू जरा किती लागलंय. लेप लावते. काही गरज नाहीये. मला सांगा, तुम्ही त्या फुलाच्या झाडाजवळ का गेला होता? नाही म्हणजे काही भलता सलता विचार नव्हता ना डोक्यात? कपिलाताई, ही स्वामी देवांची लीला आहे. त्यांच्या लीलेत हस्तक्षेप करायचं धाडस करू नका तुम्ही. ही अशी लबाडी करून आपण स्वामी देवांची इच्छा वाकवू शकू असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तसं काही होणार नाहीये. कारण देवाच्या लीलेत माणसाची युक्ती चालत नाही. स्वामी देव त्यांनी ठरवलेल्या वेळीच येणार. उगाच विषयाची परीक्षा घ्यायला जाऊ नका. आणि हो, मी तुम्हाला मागे खेचलं म्हणून, नाही तर काहीतरी भलतं सलतं झालं असतं. काही झालं नसतं सुंदरा मावशी. तुम्ही मागे खेचलं आणि ढकललं ना, म्हणून मी पडले आणि मला खरचटलं. फार दुखतंय मला. आणि हो, आणि मी एवढं काय केलं? मी फक्त त्या फुलाला वारुळाचा स्पर्श होतो का ते पाहायला गेले होते ना. पाहिलं, स्थानावर सुद्धा पाणी नाहीये. स्थानावर तर सोडाच, गावातही पाणी नाहीये. सगळ्या विहिरी कोरड्या पडल्यात. ज्या काही विहिरी आहेत ना, त्याचं पाणी अगदी तळाशी गेलेलं आहे. किती दिवस ते पाणी लोकांना पुरणार आहे याची कल्पनाच नाही. या सगळ्यातून आपल्याला फक्त स्वामी बाहेर काढू शकतात. पण स्वामी कुठे आहेत याचं उत्तर कोणाकडे नाहीये. आणि स्वामी आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार आहे का? नाही ना. स्वामी कधी येणार याचं आमच्याकडे उत्तरच नाहीये. त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे, पण तुम्ही आम्हाला ते सांगतच नाही आहात की स्वामी कधी येणार आहेत ते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो, काय करताय? हो थांबा. हो
सावकार सावकार असं करू नका असं अरे नका कुठे करू. भेटशील मी, सावकार सावकार? अरे सावकार असं करू नका. शिपायानो, ही आग रात्रभर जळत राहिली पाहिजे. होरपळून जीव गेला पाहिजे यांचा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. सावकार तुम्ही परत आलात? तुम्ही जा, मी इथं थांबतो. सावकार तुम्ही रात्रभर थांबणार? हे तडफडून मरताना मला बघायचं आहे. निघा तुम्ही, निघा. आजोबा तुम्ही इथे कसे? आणि शिपाई कुठे गेले? स्वामींनी पिटाळून लावलं त्यांना. तुम्ही आता निघा. रणजित परत यायच्या अगोदर निघा. काळजी घ्या. ते सावकाराने शिपाई आले तर? स्वामी आहेत, स्वामी बघतील. तुम्ही लवकर निघा. निघा. स्वामी, अहो गावात दुष्काळ पडलाय, त्यात तुम्ही कुठे आहात आम्हाला काही माहित नाहीये. माझी गाय ती गेली हो. त्या दुष्काळामुळे आता जनावर जायला लागली. हीच वेळ तर श्री स्वामी. ऐका रे माझं, असं नका करू. ऐका, आम्हाला खरं सांगायचं नाहीये ना, म्हणून सगळं खोटाण रचलंय तुम्ही. मला तर वाटतं हे वारूळ सुद्धा यांनी सॅड केलंय आणि आपल्या समोर एक गोष्ट रचून ठेवलेली आहे. स्वामी देवा, देवा कुठे आहात तुम्ही? मला बोलायचंय तुमच्याशी. देवा, देवा या ना. देवा हाक मारते तरी तुम्ही येत नाही आहात. पण काय करू, परिस्थितीच अशी निर्माण झालीये. तुमचं येणं आवश्यक आहे. तुमच्याशी बोलायचंय मला. देवा, देवा तुम्ही जर आला नाहीत ना, तर मी इथे माझे प्राण देईन. देवा, देवा आलात तुम्ही? देवा मला माहितीये तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये. तुम्ही सगळं बघत असता. पण तरी सुद्धा आताची परिस्थितीच अशी आहे की ही गोष्ट तुमच्या कानी घालणं आवश्यक वाटतंय मला. पण त्यासाठी तुम्ही समोर असणं गरजेचं आहे. म्हणजे मग ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्याची भावना येते मनात. देवा, आम्हाला कल्पना आहे सुंदर काय घडतंय. लोक त्रासात आहेत, दुष्काळ पडत चाललाय. पण नैसर्गिक संकट हा कालचक्राचा भाग आहे आणि त्याला सगळ्यांना सामोरं जावंच लागणार. पण त्यावेळी तुम्ही जर बरोबर असाल तर त्या संकटाची दाहकता जाणवणार नाही बघताना. देवा, ती जाणवलीच पाहिजे. जाणवली. पण देवा अहो बघताना. सुंदर ही सगळ्यांची परीक्षा आहे आणि तुझी सुद्धा. स्वामी देवा, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? नाही देवा. शिव शंकर शंभो.
अरे या विहिरीत पाणी आहे. काय बोलतोस? नशीब समजा लांबण थांबवलं, नाहीतर तुम्हा दोघांना ना विहिरीतच ढकलणार होतो. चला निघायत ना. आणि काय रे, ही गावची सार्वजनिक विहीर आहे. सावकर थोडंसं पाणी द्या. अहो मुलं तहानेने तडपडत आहेत. तुम्ही पापी आहात म्हणून गावची विहीर आटली. बघा, माझ्या विहिरीला अजूनही पाणी आहे. निसर्ग त्याच्यावरतीच कृपा करतो जो बलशाली आहे. देव त्याला साथ देतो ज्याच्याकडे ताकद आहे. सावकार, गावातल्या समदे विहिरी कोरड्या पडल्यात. नदीला बी पाणी नाही. नदी पात्रात खोदलं तर त्यालाही पाणी लागलं नाही. अहो प्रत्येकाला फक्त एक कळशी पाणी द्या सावकर. अहो आम्ही जिवंत तरी राहू. तुम्ही मेलात काय आणि जिवंत राहिलात काय, मला काही फरक पडत नाही. तुम्हाला पाणी हवंय? दिला. त्यासाठी पैसे मोजावे लागतील. फुकट काही मिळणार नाही. सावकार, कर्ज फेडून शेतसारा भरून सगळ्यांकडे पैके संपले. सावकर अहो पाहिजे तर आम्ही तुमच्या घरी मोलमजुरी करू. तुम्ही सांगाल ते काम करू. पण पाणी सावकार, हवं तर आमची जमीन घ्या, घरदार घ्या, शेती घ्या, पण आम्हाला एक कळशी पाणी द्या सावकार. पाणी पाहिजे ना? काय रे, देतो हा पाणी. हा? सावकर त्याला घ्या. ए पाणी घे, पाणी हवं होतं ना तुला. घे घे घे, पाणी घे. या गया ते अजून कशा नाही आल्या? सुंदरा मावशी, अहो गया ते केव्हाच्या गेल्या, अजून कशा नाही आल्या? मला जर लागलं नसतं ना तर मीच गेले असते पाणी आणायला. गया ते कधी येणार आहेत सांगा ना. ही बघा आली गया. काय ग, पाणी मिळालं का? नाही म्हणजे इथे थेंबर सुद्धा पाणी नाहीये. अहो आम्ही सगळीकडे फिरलो, नदीवर गेलो, ओढ्यावर पण गेलो, पण कुठेच पाणी नाही. होय सुंदरा मावशी, अहो विहिरीच्या पाण्याने तर अगदी तळ गाठलाय. म्हणजे लोक पाणी काढण्याचा प्रयत्न करतायत, पण वरती येतोय तो फक्त गाळ. ही फक्त तहान नाहीये, आपली परीक्षा आहे. तहान शरीराची आहे, पण श्रद्धा आत्म्याची ताकद वाढवते.
सुंदरा मावशी, अहो पण पाणी मिळालंच नाही तर? गया, अगं जिथे माणसाची आशा संपते ना, तिथे देवाची लीला सुरू होते. स्वामी देव आपल्याला पाण्या वाचून तडफडू नाही देणार. पण आता पाणी नाहीये, त्याचं काय करायचं? अहो बाहेर फार बिकट परिस्थिती आहे, तुम्हाला नाही सांगू शकत. अरे देवा, विहीर तर कोरडीच आहे. आता काय करायचं आपण? अहो सगळं गाव ज्या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून होतं, त्या विहिरीच्या पाण्याने आता अगदी तळ गाठलाय. गायत्री, अहो गावात कुठेच पाणी नाहीये. अरे बापरे, स्वामींची पाद्यपूजा, अभिषेक, स्नान हे सगळं कसं झालं असतं मग? अहो प्यायचं पाणी सुद्धा गढूळ आहे. ते गढूळ पाणी आपण स्वामींना कसं काय दिलं असतं? नाही म्हणजे आता गावात पाणी नाही असंच म्हणावं लागेल ना. कविराज, तुमच्या भावना कळतायत मला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर स्वामी देव इथे असते ना तर ही परिस्थिती आलीच नसती. एव्हाना सगळं बदललं असतं. अहो नदी आटली, विहिरीतही पाणी नाही, पाण्याशिवाय कसं जगणार? अशा परिस्थितीत स्वामी पण नाहीयेत. स्वामी येणार आहेत ना? असं नका हो म्हणू. स्वामी देव आपल्या भक्तांना नाही विसरत. ते योग्य वेळी कृपा करतीलच. पण आधी ना आपण सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपण कुठे चुकलो, आपण काय करायला हवं. आज प्रकट दिन आहे स्वामी देवांचा, आणि तो जर साजरा करायचा असेल ना तर आधी आपल्याला हे संकट मिटवायला हवं. स्वामी देवांना नुसती फुलं, आरती, अभिषेक नको असतो. स्वामी देवांना हवं असतं त्यांच्या भक्तांनी योग्य कर्म करणं. या संकटात स्वामी देव आपल्याकडनं काय अपेक्षा करतायत हे आधी ओळखायला हवं. काय करतोयस? पाणी वाया घालवतोयस? ते लोक एक एक थेंबासाठी तरसतायत रे. तू पाय धुतोयस, पाणी वाया घालवतोस. लोकांना पाणी दे, त्यांना जगू दे, अरे पुण्य कर. तू कोण मला जाब विचारणार? माझी विहीर आहे, माझ्या विहिरीचं पाणी आहे. मला अक्कल शिकू नकोस. तुम्ही इथे कसे? तुम्हाला कोणी सोडलं? कोणी सोडलं तुम्हाला? स्वामींनी सोडवलंय असं समजा. स्वामी नाही सोडलं, माझ्या शिपाईनी गद्दारी केली म्हणून तुम्ही इथे आलात. ठीक आहे, सुटलात ना तिथून, पण आता कोण नाही सोडवणार माझ्यापासनं. आज आमचा जीव गेला तरी 72, पण तुमच्या अन्याय पुढे आम्ही झुकणार नाही आहोत. अरे तुम्ही सोडलात नाही यांना, माझ्याशी गद्दारी केलीत. नाही सावकार, नाही सावकार, आम्ही नाही सोडलं त्यांना. तुम्हीच काल तिथे आला होतात ना. श्री स्वामी. सावकार, तुम्ही परत आलात? तुम्ही जा, मी इथं थांबतो. आम्हाला तुम्ही जायला सांगितलं आणि तुम्ही तिथे थांबला होतात. कोण? मी नव्हतो आलो. हो सावकार, तुम्ही जायला होतात ना. मी नव्हतो आलो. तुम्ही नव्हता आलात, मग कोण आलं होतं? सावकार, मला वाटतंय ना
ही स्वामींचीच लीला असू शकते. आजोबा तुम्ही इथे कसे? आणि शिपाई कुठे गेले? स्वामींनी पिटाळून लावलं त्यांना. तुम्ही आता निघा. हे खोट आहे, साप खोट आहे. माझ्याशी गद्दारी केलीत. माझ्या प्रकोपापासून वाचण्यासाठी तुम्ही हा बनाव रचताय. तुमच्याकडे बघतो मी नंतर. आधी ना यांच्याकडे बघतो. तुला घाबरत नाही आम्ही. तुझ्या अन्यायाला आता आम्ही बळी पडणार नाही. सगळ्यांना विहिरीतलं पाणी घेऊ दे. ही माझी विहीर आहे. हे पाणी माझं आहे. विहीर तुझ्या जागेवर आहे म्हणून ह्याच्यावर तुझा हक्क होत नाही. निसर्गाचं धन आहे हे आणि निसर्गावर सगळ्यांचा समान अधिकार असतो. जा रे, सगळ्यांनी पाणी घ्या. हो, तुमचा हक्क आहे याच्यावर. जा, पाणी घ्या सगळ्यांनी. अहो भाऊ जा, घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा तुम्हाला काही करू शकणार नाही. जा तुम्ही. हो दादा, जा. जा. अहो, घ्या पाणी. नका, आम्ही सांगतोय, जावा. घाबरू नका. कोणी पुढे येणार नाही. डरपोक आहेत सगळे. कोणी हात लावणार नाही लांबणाला. सुंदरे, स्वामी देवा, काय झालंय? देवा दुष्काळामुळे सगळ्यांचे खूप हाल होत आहे. तो अशी वेळ कधीही कुणावरही येऊ नये देवा. दुष्काळ म्हणजे लोकांच्या शरीरातून त्यांचे प्राण टप्प्याटप्प्याने काढून घेण्याची, त्यांच्या आयुष्यातलं सुख, आनंद, समाधान सगळं हिसकावून घेण्याची प्रक्रिया वाटतेय मला. देवा हे सगळं थांबवा. सगळं थांबवा. स्वामी देवा, मला इतक्या यातना होत आहेत तर मी समजू शकते तुम्हाला काय त्रास होत असेल. पण तरी तुम्ही काहीही का करत नाही यात? देवा, तुम्ही मला विचारलं होतं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? नाही पोहता येत. आता तुम्हीच सगळ्यांना शिकवायचंय पोहायला. पण ही वेळ अशी आहे ना की एकाच वेळी सगळ्यांना पाण्यात ढकललं गेलंय. लोक बिथरले, हात पाय मारून मारून थकले, दमछाक झालीये देवा त्यांची. एखादा कसा बसा किनाऱ्यावर पोहोचतोय तर दुसरा त्याचा आधार घेऊन पुढे येण्याच्या नादात त्यालाच मागे खेचतोय. लोकांच्या नाका तोंडात पाणी जातंय. सगळीकडे आक्रोश आहे देवा आणि तो हृदय पिळवटून टाकणार आहे. सुंदरे, का काळजी करतेस? आम्ही आहोत ना. बुडत्याला काडीचा आधार मिळतोच आणि तो मिळेल याची काळजी आम्ही घेतोच. त्याशिवाय का अनेक जण तग धरून आहेत. एका विशिष्ट हेतूने आम्ही परत येत नाहीये. तो हेतू पूर्ण झाला की आम्ही परत येतो. हे सगळे आमचेच लेकरं आहेत. पिल्लांना उडायला शिकवायचं, त्यांच्या पंखात बळ आणायचं, तर त्यांना आधी खरड्यातून ढकलावंच लागतं. सुंदरे, तू सगळ्यात अव्वल शिष्य आहेस. तू सगळ्यांना मार्गदर्शन कर. आम्ही आहोतच. शिव शंकर शंकर.